ओके. आता आपण आज बघणार आहे शॉर्ट नोट. ओके. शॉर्ट नोट बऱ्याचदा शेअर सर्टिफिकेट वरती विचारली गेली आहे. आता आपला आजचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द मिनिंग अँड कंटेंट ऑफ शेअर सर्टिफिकेट. बऱ्याचदा हा प्रश्न बोर्डात विचारलेला गेला आहे. ठीक आहे. 4 मार्काला वगैरे हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी येतो. ओके. नाव लिसन. It is a registered document issued by the company which is an evidence of ownership and specific number of shares of the company. हे काय रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे की बाबा ते जे एव्हिडन्स आहे ओनरशिपचं, तुमच्याकडे एवढे नंबर ऑफ शेअर्स आहेत या कंपनीचे. ओके. देन सेकंड कंटेंट इज शेअर सर्टिफिकेट इज अ प्रीमा फेस एव्हिडन्स ऑफ टायटल ऑफ शेअर. म्हणजे याला एव्हिडन्स ऑफ टायटल म्हणायचं शेअर्सचं. इफ एनी डिस्प्यूट अबाउट अ मेंबरशिप अरायझेस, the share certificate will be held as a evidence not in entries in register. म्हणजे जर काही डिस्प्यूट झालं मेंबर्स आणि कंपनीचं, इन दॅट केस शेअर सर्टिफिकेट हे एव्हिडन्स आहे. ओके. इट शुड बी इश्यूड अंडर द कॉमन सील. एक कॉमन सील शिक्का असतो आपल्या, जो 12th बोर्डवरती 11th बोर्डवरती सिल्वर कलरचा वगैरे येतो, तसा आपल्या सर्टिफिकेट वरती पण कॉमन सील असतो. साइन बाय 2 डायरेक्टर, त्याच्यावरती 2 डायरेक्टरची साइन असते, अँड द कंपनी सेक्रेटरी ऑर एनी अथॉरिटी ऑफ पर्सन. इट इज इश्यूड पार्टली अँड फुल्ली पेड अप शेअर. हे दोन्ही टाईपच्या शेअर्सला दिलं जातं, पार्टली और फुल्ली. शेअर्स आपल्याला माहिती आहे आपण कॉल्सवर घेतो, म्हणजे इन्स्टॉलमेंट वरती घेतो. सो नाव नेक्स्ट कंटेंट इट कंटेंट ऑफ. आता याच्यामध्ये कंटेंट काय काय येतात बघा. कंटेंट ऑफ शेअर सर्टिफिकेट. शेअर सर्टिफिकेट शुड बी अ फॉर्म ऑफ SH1 ॲज अ प्रिस्क्राईब अंडर कंपनीज ऍक्ट 2013. शेअर सर्टिफिकेट वरती काय काय मेन्शन केलेलं असतं. नेम ऑफ द कंपनी, CIN नंबर, रजिस्टर ऑफिस ऍड्रेस, फोलिओ नंबर, शेअर सर्टिफिकेट नंबर, नेम ऑफ मेंबर, नेम ऑफ शेअर, नंबर ऑफ शेअर्स अँड डिस्टिंक्टिव्ह नंबर ऑफ शेअर. डिस्टिंक्टिव्ह म्हणजे किती ते किती शेअर्स आहेत. अमाऊंट पेड ऑन शेअर अँड कॉमन सील इफ एनी, सिग्नेचर ऑफ 2 डायरेक्टर अँड कंपनी सेक्रेटरी. ओके. हा बऱ्याचदा बोर्डाला विचारला गेलेला प्रश्न आहे. ओके. थँक यू.